राज्य अर्थसंकल्प 2025 एक दृष्टिक्षेप या कार्यक्रमामध्ये आपण विधिमंडळाच्या प्रांगणामधून चर्चा करतोय। आपल्याबरोबर या चर्चेमध्ये आता सहभागी होत आहेत माजी अर्थमंत्री म्हणून ज्यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला असे जयंतराव पाटील आपण सहभागी होत आहेत। काय वाटतंय अर्थसंकल्पावर एकच दृष्टिक्षेप टाकल्यानंतर राजकीय अभिनिवेश बाजूला सारून हे राज्य प्रगती पथावर नेण्यासाठी हा असणारा अर्थसंकल्प हा पूरक आहे की मारक आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थसंकल्पामध्ये महसुली तूट प्रचंड वाढलेली दिसते, राजकोषीय तूट प्रचंड 15-20 लाख कोटी रुपयाचे सगळे मिळून प्रकल्पांचा उल्लेख झाला। त्यातले किती प्रकल्प जाहीर करताना आपल्या राज्यात साधारणपणाने महसुली तूट ही 20,000 कोटीची होती आणि सुधारित काल परवापर्यंतच्या खर्चासह 26,536। तीच आता नव्या वर्षासाठी 45,892 म्हणजे 46,000 कोटी धरा। म्हणजे ज्या प्रमाणात मागच्या वर्षी तूट वाढली ते प्रमाण धरलं तर हे 45,000 कोटीचा आकडा एक 60,000 कोटीपर्यंत मॅक्सिमम जाऊ शकतो। तसंच राजकोषीय तूट 1,10,000 कोटीची त्यांची मागच्या वर्षी 1,32,000 कोटीवर गेली। म्हणजे आज 1,36,000 कोटीचा जो त्यांनी अंदाज राजकोषीय तुटीचा सांगितला आहे हा 1.5 लाख कोटीपर्यंत जाऊ शकतो। सरकार हे सांगतंय की आम्ही फार नाही फक्त 18% ग्रॉस GSDPच्या आम्ही 18%च कर्ज काढलेलं आहे। हा राज्यकर्त्यांचा जी भूमिका आहे ती 18%चं आणखीन आम्ही 22-25% जाऊ शकतो असा त्याचा अर्थ होतो। मला आठवतं की ज्यावेळी 1995 ते 99 युतीचं सरकार होतं त्यावेळी हा खर्च शेवटी 24-25%च्या पलीकडे गेलेला। 100 रुपये मिळवले तर 103-104 रुपये खर्च असायचा। त्यामुळं त्या मार्गाने जाणं हे योग्य नाही, याचं भान राज्यकर्त्यांनी ठेवावं अशी माझी त्यांना विनंती आहे। पण माझा या प्रकल्पांना विरोध नाही आहे, प्रकल्प झाले पाहिजेत, पण ते प्रकल्प करत असताना प्रायोरिटी ठरवल्या पाहिजेत। ग्रामीण भागात, विदर्भात, मराठवाड्यात, खानदेशामध्ये त्या भागातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना, कोकणातल्या लोकांना न्याय देण्याचे प्रकल्प कुठले त्या प्रकल्पांना आधी पूर्ण केलं पाहिजे आणि तरच ही लोकसंख्येचा रेटा मुंबईवरचा वाढलेला जो आहे तो कमी होईल। त्याचं थोडंसं भान सरकारने ठेवावं। आज जे पहिल्या 4 पानावर वाचलेले जे प्रकल्प आहेत ते काय या वर्षीचे नाही आहेत, यापूर्वी त्याच्या अनेकदा घोषणा झाल्या आणि यानंतरही ह्या घोषणा पुढचे 3-4 बजेट होत राहतील असा मला विश्वास आहे। आपल्यावर चंद्रशेखर टिळक आपल्यावर अर्थतज्ञ आहेत। चंद्रशेखरजी, आपण काय विचाराल? जयंतराव, तुम्ही अर्थमंत्री असताना अर्थसंकल्पीय भाषणात एकदा असं म्हणलं होतात की सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन याच्यावरती खर्च होणारी रक्कम ही कित्येकदा 90% पलीकडे जाते। आज मितीला आपल्या देशामध्ये निदान 6 राज्य तरी NPS मधनं बाहेर येण्याचा विचार करतायत अशी राजकीय चर्चा आहे आणि एकंदरीतच ज्या पद्धतीनं वारंवार पे कमिशन्स नेमली जातात या सगळ्यांचा पुरेसा विचार यंदाच्या अर्थसंकल्पात झालाय का? आणि झाला नसेल तर त्याचा नेमका आपल्या तुटीवरती आणि खर्चावरती कसा परिणाम होईल? त्याचा कुठं उल्लेख नाही आहे, आजच्या अर्थसंकल्पामध्ये उल्लेख नाही आहे। अलीकडेच थोडीशी वाढ जी देतो ती देण्यात आलेली आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा हा पगार त्या महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे वाढत जाणार याचं भान ठेवून बजेटची प्रोव्हिजन केली पाहिजे। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना ची जी वाढ होते नैसर्गिक वाढ त्याला आपल्याला थांबवता येणार नाही, पण त्याचं भान ठेवून त्यांच्या पगाराला कुठं अडकाठी येणार नाही, त्यांना पगार द्यायला 2-2, 3-3 महिने विलंब लागणार नाही याची खात्री केली पाहिजे। तेवढी काळजी त्यांनी बजेट मांडताना केली पाहिजे। मला काळजी अशी आहे की 45,000 कोटी रुपयाचं बजेटरी डिफिसिट, रेव्हेन्यू डिफिसिट यापूर्वी कधीच नव्हता। हा विक्रमी महसुली तूट सरकारने मांडलेली आहे आणि ही मानसिकता धोकादायक आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होईल। आता बाहेर जाऊन यांनी पैसे रेज करायचं ठरवलं
तरी आपले बॉन्डची व्हॅल्यू किंवा कर्जाची व्हॅल्यू, क्रेडिट रेटिंग वेगळे येऊ शकतील, त्याचाही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आउटगो इन फॉर्म ऑफ इंटरेस्ट हे वाढणारच आहे. आपल्याबरोबर पाध्यायजी आहेत, यशवंत पाध्याय आहेत. यशवंत पाध्याय. जयंतराव, या ठिकाणी तुम्ही जेव्हा अर्थमंत्री होता, सलग 10 वर्ष तुम्ही बजेट प्रेझेंट केलं, त्याच्यात मला वाटतं 8 वेळेला तुम्ही सरप्लस बजेट दिलं होतं. तर आत्ताचं जे सध्या बघितलं आपण या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये सगळं तुटीचं बजेट दिलं जातं. तर तुम्ही त्याला कसं हे कराल, कुठल्या दृष्टीने बघाल आत्ताच्या? कसं असतं, सरप्लस बजेट असलं तर जे बजेटमध्ये दाखवलेलं आहे ते 100% पूर्ण होणार ह्याची खात्री असते. प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या पेसने काम करू शकतो. पण जर निधी मिळण्याची अशाश्वती असली तर ते डिपार्टमेंट कुचमतं. मग निधीसाठी प्रयत्न करणं किंवा इकडं कामं आवाच्या सवा करून ठेवणं आणि मग त्या कॉन्ट्रॅक्टरना, आता जी महाराष्ट्रात परिस्थिती आहे, महाराष्ट्रात काही 1000 कोटी रुपये, 60-65 हजार कोटी रुपये यांनी कामं निवडणुकीच्या आधी करून ठेवलेले आहेत, त्याचे पैसे देणं बाकी आहे. म्हणून तर हे 45,000 कोटीपर्यंत डिफिसिट गेलेलं आहे. त्यामुळं देणी वाढलेली आहेत आणि ती सिच्युएशन सरकारी योजना पूर्ण होताना फार सोयीची नाही आहे. त्यामुळं अधिक्याचं बजेट मांडायला पाहिजे, एनीबडी विल रिकमेंड. पण समजा नाही म्हणता येत तर आय कॅन अंडरस्टँड की एक 10-15 हजार कोटी रुपये मागं पुढं. पण 45,000 कोटीचं महसुली डिफिसिट जर असेल तर मला वाटतं की अर्थमंत्र्यांनी बाकीचे काही खर्च कमी करायला पाहिजे होते आणि नाईलाजाने जे द्यावेच लागणार आहेत त्याची प्रोव्हिजन करायला पाहिजे होती. आता पुन्हा 45,000 कोटीचं रेव्हेन्यू डिफिसिट म्हणजे बाय इयर एंड 15% कट मारणं, 30% कट लावा, अशा योजना करतील. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, मागचं बजेट मांडल्यावर 20,000 कोटीची तूट होती, रेव्हेन्यू महसुली तूट. त्याच्यानंतर सरकारने एवढी तूट असतानाही जवळपास 1,60,000 कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर आणल्या. टोटल त्याची इन्क्लुडिंग रेव्हेन्यू डिफिसिट 1,60,000 कोटी झाली. आता 1,60,000 कोटी म्हणजे ते सगळे पैसे खर्च झाले असते तर 1,60,000 कोटीचं महसुली तूट पडायला पाहिजे होती. ती पडली 45,000 कोटी. म्हणजे 1,15,000 कोटी रुपये तुम्ही खर्चच केलेले नाहीत. मग ते कुठे गेले? तर ते कॉन्ट्रॅक्टरला आमदारांना पैसे देणं, तिथल्या मतदारसंघात कामं सुरू करणे, नारळ फोडणे, कमिटेड वर्क. म्हणजे 10 लाख रुपये ॲडव्हान्स दिला की आपण अडकलो, सरकार अडकलं, कारण ती कामं आता पूर्ण केली पाहिजेत. त्यासाठी हे 45,000 कोटी रुपयाची डिफिसिट जी आहे ती त्यातली आहे. पण तरी देखील मी तुम्हाला सांगितलं तसं 1,15,000 कोटी रुपये सरकारने कमिट केलेले आहेत जे अजून दिलेले नाहीत. तरीही देखील सरकार मोठमोठ्या स्वप्न दाखवतं. इकडून बजेट टनेल काढतो, तिकडून टनेल काढतो, इकडे पूल बांधतो, तिकडे पूल बांधतो. बांधले पाहिजेत, माझा त्याला विरोध नाही. पण त्याला फायनान्सची तरतूद काय आहे हे अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितलं असतं तर कॉन्फिडन्स वाढला असता सरकारबद्दल. जयू भाटकर आपल्याबरोबर आहेत. जयू भाटकर. जयंतराव, तुम्ही एक गोष्ट चांगली सांगितलीत की कुठल्याही प्रकल्पांना आमचा विरोध नाही, म्हणजे विरोधासाठी विरोध ही मानसिकता तुमची नाही, हे विचार तुमचे नाहीत. आपले अर्थसंकल्प पण जवळजवळ 10 अर्थसंकल्प हे राज्यातल्या जनतेने पाहिलेले आहेत. मला 2 मुद्द्यांवरती आपलं लक्ष वेधायचं आहे. एक म्हणजे आपण ज्या सांगली जिल्ह्यातले ज्या इस्लामपूर परिसरातल्या मतदारसंघात आपण स्वतः राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याशी संबंधित आहे. नुकतीच आत्ताच्या राज्य शासनानं जवळजवळ 8 साखर कारखान्यांना कर्ज हमीच्या जो पुढाकार घेतला आहे, जवळ 1100 कोटीची, आणि त्याला बऱ्याच वर्तमानपत्रांनी 1100 कोटीची साखर पेरणी असा शब्द वापरला आहे. तर या कर्ज हमीबद्दल शासन पुढाकार घेतं, याबद्दल लोकप्रतिनिधी म्हणून किंवा माजी अर्थमंत्री म्हणून, आमदार म्हणून आपलं मत काय? आणि दुसरा मुद्दा असा की प्रादेशिक समतोल हा एक महत्त्वाचा निकष आहे राज्याच्या सर्वांगीण विकासामध्ये. आजच्या अर्थसंकल्पामध्ये वैतरणा आणि उल्हास नदीचं पाणी हे इतर भागांमध्ये म्हणजे कोकण व्यतिरिक्त प्रदेशांमध्ये वळवण्यात येणार आहे आणि त्यासाठी काही निधीची तरतूद केलेली आहे. तर या 2 मुद्द्यांकडे लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं स्पष्ट मत, स्पष्ट विचार हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळायला हवेत म्हणून मी विचारलंय. एक आहे की वैतरणा आणि अन्य नाशिक जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळवण्याने तुटीचा जो प्रदेश आहे गोदावरी खोरं तिथं पाणी जाणार आहे. त्यामुळं ती गुंतवणूक आवश्यक आहे आणि हे त्यांनी आज घोषणा केल्यात
यापूर्वीपासून हे सगळे प्रकल्प चालू आहेत, नवं ह्याच्यात काहीच नाही आहे. यापूर्वीच कामं चालू आहेत. मी त्या जलसंपदा विभागाचा मंत्री असताना यातले बरेच प्रकल्प चालू केले. मी येण्याच्या आधीही काही प्रकल्प पूर्ण झालेले होते. त्यामुळं मांजरा नाही, ते तिकडं बरेच प्रकल्प असे आहेत, वेगळी नावं आहेत त्याला. तर ते पाणी अडवलं आणि पूर्वेकडे वळवलं तर गोदावरी खोऱ्यात मराठवाड्याला पाणी मिळेल आणि नाशिक जिल्ह्यापासून पूर्वेकडे असणारा सिन्नर असेल किंवा पलीकडच्या बाजूला काही भाग असेल त्या सगळ्यांना पाणी मिळेल अशी ती कल्पना आहे. ती झाले पाहिजेत. पण ही नवीन घोषणा नाही आणि हे बजेट त्या स्पीडनंच दिलं जातं, जास्त नाही आणि कमी नाही. दुसऱ्या बाजूने नळगंगा वैनगंगा प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि याच्या घोषणा यापूर्वी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी केल्या. मी असताना त्याच्यावर बोललेलो आहे. ती आपलं स्वप्न आहे की वैनगंगेचं पाणी नळगंगेला आणायचं. जवळपास 7 TMC पाणी आपण तिकडे इकडे आणू शकतो आणि वेगळे जे विदर्भातले तालुके आहेत जिथं पाण्याचं कमतरता आहे तिथं देऊ शकतो. हा मोठा प्रकल्प आहे. प्रायोरिटीनं तो घेतला पाहिजे असं माझं मत आहे. त्यामुळं पण आता त्याला त्यांनी मोठे आकडे सांगितलेले आहेत. प्रोव्हिजन किती केली हे माहीत नाही. हा प्रॉब्लेम आपला काय आहे, प्रकल्पाच्या मोठ्या मोठ्या घोषणांना आमचा विरोध नाही, पण प्रोव्हिजन हिशेब काय. पण ते प्रोव्हिजन का केले नाही असं तुम्हाला वाटतं? केली असेल. आता कानं उघडल्यावर आम्हाला कळेल. त्याचं आम्ही विधानसभेत मगाशी आपण म्हणालात की बऱ्याच ठिकाणी निधीचा तपशील सांगितलेला नाही. म्हणजे तेच ना, म्हणजे जनरली अशी प्रथा असायची की अमका प्रकल्प आहे, उदाहरणार्थ आम्ही बांद्रापासून वसईपर्यंत कोस्टल रोड करणार आहे, त्याला समजा 50,000 कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्या 50,000 कोटीतले आम्ही 5,000 कोटी रुपये तरतूद करतो, असं कुठं नाही आहे. घोषणा अतिशय उत्तम आहे. त्यामुळं मी आता तुम्हाला नीलम गोरेंच्या हवाली करून जातो. आपण आज या ठिकाणी आलात त्याबद्दल मी जयंतराव आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. नीलमताई गोरे आपल्या